डिझेल टंचाई आणि खत टंचाईनं ग्रसित शेतकऱ्यासाठी खुशखबर। 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब। कर्जमाफीची घोषणा खात्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। शिवसेनेत परतायचं असेल तर मातोश्रीवर या, संजय राऊतांचं विधान। शिवसेना 2 नाहीत एकच, अंबादास दानवे यांचा पुनरुच्चार। शिंदेंचं भाजपाला ओझं वाटतंय, भास्कर जाधव यांची टीका। राजकीय वैर कितीही असलं तरी वाद कौटुंबिक नकोत, महाडिक यांची भूमिका। निकष पूर्ण न करणाऱ्या लाडक्या बहिणींचा निधी थांबवला, मात्र रक्कम वसूल केली जाणार नाही, फडणवीसांची माहिती। सरकार 58 लाखाच्या नोंदीचे आदेश लवकरच काढेल, मनोज जरांगे यांना अपेक्षा। सत्तारांच्या बंडखोरीबाबत एकनाथ शिंदे करणार चर्चा। संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या मुलाची बंडखोरी। सत्तार स्टंट करतायत, अंबादास दानवे यांचा थेट निशाणा। महायुतीतले बंडोबा थंडोबा होणार का? महायुतीसमोर 9 बंडोबांचं आव्हान। बंडखोर सुनील टिंगरे पार्थ पवार यांना भेटले, भेटीनंतर नाराजी दूर झाल्याचं केलं वक्तव्य। नीटच्या पेपर फुटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, शिवाजी पार्क परिसरात युवा काँग्रेसकडून आंदोलन। महागाईच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन, उबाठाच्या कार्यकर्त्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी। सिन्नर जमीन फसवणूक प्रकरणी भोंदी अशोक खरातला न्यायालयीन कोठडी। TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात हनीफ शेखच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल, निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप। सुट्ट्या पैशावरून वाद पेटला, ST मध्ये महिला वाहकाला जबरदस्त मारहाण। मौलानानं केला 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, सोलापुरातल्या मदरशामध्ये घडला धक्कादायक प्रकार। जमिनीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी, पुण्याच्या शिरूरमधील चांडो इथे राडा। जळगावात चक्रीवादळाचा तडाखा, अनेक ठिकाणी पत्रे उडाले। सुरतमध्ये 2 बसचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। नीटची फेरपरीक्षा पारंपरिक पद्धतीनंच होणार, सर्वोच्च न्यायालयानं संगणकीकृत परीक्षेची मान्यता फेटाळली। नेत्यांवरील हल्ल्याच्या विरोधात ममता बॅनर्जी मैदानात, तृणमूल काँग्रेसचं कोलकात्यात आंदोलन।